तर मुंब्रा आणि दिवा स्टेशन दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेनंतर आता रेल्वे प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेतलाय। यापुढे लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली। दरम्यान अनिल देशमुख यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। आपण पाहूयात। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या सोबत आहे। मुंब्र्याजवळ मुंबईत लोकल ट्रेनचा ॲक्सिडेंट झालाय आणि 5 जणांचा मृत्यू त्या घटनेत झाल्याची माहिती आहे। सर, माजी गृहमंत्री म्हणून या संपूर्ण घटनेकडे कसं बघता तुम्ही? काय मागणी आहे तुमची? मुंबईमध्ये जी लोकल ट्रेनमध्ये जी घटना झाली आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि अशा घटना होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मुंबईमध्ये, कारण की मुंबईमध्ये प्रवास करण्यासाठी सगळ्यात जास्ती प्रवासी हे लोकल प्रिफर करतात। त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे प्रशासनाने डेव्हलप करून जास्तीच्या लोकल ट्रेनची व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून मुंबईकर आरामशीर प्रवास करू शकतील। त्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावलं उचलली पाहिजे। सरकारची आकडेवारी जी आहे त्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये मुंबई मेट्रो रिजनमध्ये ज्या काही